सावरकरांच्या लेखणीला जशी खडगाच्या पात्यासारखी धार होती तशीच त्यांच्या वाणीलाही. सावरकर पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात BA ला असताना त्यांचे सहाध्यायी कवी साधुदास यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्याख्यानाचा अनुभव सांगितलाय. ते म्हणतात, त्या वर्षारंभाच्या दिवशी आपल्या भाषणाच्या नमनानच सावरकरांनी श्रोत्यांच्या मनाची पकड घेतली. आपलं स्वत्व विसरून पाश्चात्य संस्कृतीच्या कसे आहारी जात आहोत याचं ते विवेचन करत असताना श्रोत्यांना जणू विजेचे झटके बसत होते. व्याख्यानाला उपस्थित असलेल्या एकूण एक विद्यार्थ्यांची हृदय उचंबळून आली. भेदरट काळजांना धीर देणारं आणि धीट काळजांना स्फूर्ती देणारं ते नादब्रह्म शेवटी वातावरणात विलीन झालं. पण श्रोत्यांची समाधी उतरायला वेळ लागला. अध्यक्षांना तर त्यांच्या भाषणाची आच सहनच झाली नाही. तर चरित्रकार धनंजय कीर म्हणतात की सावरकरांचं भाषण हे पाऱ्यासारखं चपळ असे, कारण ते ऐकताना श्रोत्यांचं जरा जरी दुर्लक्ष झालं तरी तेवढ्यात त्यांच्या वेगवान प्रतिपादनाच्या साखळीतले एक दोन दुवे तरी सटकन निसटून जात. भाषण 2-3 मिनिटात उरकायचं असो की 2-30 चालणार असो, त्यांचं प्रत्येक भाषण प्रभावी होत असे. सावरकरांच्या वक्तृत्वाला रंग भरला नाही असं कधीच होत नसे. त्यांचं भाषण ज्यानं ऐकलं असेल तो ते जन्मात विसरणार नाही, आणि आपल्यासारखे असंख्य ज्यांना ती संधी मिळाली नाही त्यांना त्याचं कितीही वर्णन करून सांगितलं तरी त्याची यथार्थ कल्पना येणार नाही. पण त्याचा क्षणिक आनंद विज्ञानाच्या जोरावर आपण इथेच घेऊ शकतो. मी आपल्याला आज मला माझ्या राष्ट्राच्या समोर जी गोष्ट वाटते ती नुसती गद्यात सांगणार आहे. त्यात अलंकार नाही, उपमा नाही, बापट नेहमी म्हणतात तसं वक्तृत्व नाही, काही आहे. त्यांच्यापेक्षाही रद्दळ भाषेत जी गोष्ट सांगतो. म्हणजे आपल्या देशाला पहिली गोष्ट अगदी साधी, आपल्या देशाला आज जे दिवस आहेत एका अर्थी ते मरगळीचे आहे ती गोष्ट खरी आहे. माझे मित्र श्रीमद जोशी यांनी आता सांगितलं हे आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु लोकांपुढे आता तुम्ही मरगळ ठेवू नका, दोन्ही बाजू ठेवा. का मरगळ असावी या देशाला या दिवसात? चंद्रगुप्ताच्या वेळेस जितके तुम्ही स्वतंत्र होते का, समर्थ नव्हे, तितके आज स्वतंत्र 3/4 हिंदुस्थाचा आज भाग, त्याच्यात एक टोपीवाला दिसत नाही जो अधिकारावर आहे. ही दक्षिण भाग भाऊसाहेबांनी उदगीरची लढाई मारल्यानंतर आणि पानवतचं पत्र येण्याच्या आधी प्रतिज्ञा केली, बोलून गेले विजयाच्या अवसरात की पुढच्या वर्षी सारी दक्षिण मोकळी करतात. म्हणजे निजाम जो थोडा बहुत वाचला आहे त्याला पार घालून देतो. भाऊसाहेब गेले, माधवराव गेले, पेशवाई गेली, इंग्रजाई गेली, तरी निजाम जसाचा तसा होता. पण तो पटेल, तो पोलादी पुरुष, मी त्याचे शतक घेऊन जातो. जर त्याच्या हाती राज्यसत्ता असते ना तर आज बेलवाडी गेली नसती. पण नेबळगावांच्या हाती तुम्ही राजसत्ता दिली, मतं दिली, आता रडत बसता, मरगळाजी म्हणता. महाराष्ट्रीय समाजाला सांगतोय तुम्ही सैन्याच्या आणि सैन्य महाराष्ट्रीय झालं पाहिजे. तुमची संख्या देशाच्या मानाने कमी आहे आणि मला सैन्य भारतीयच पाहिजे आहे, कारण माझा राष्ट्र किंवा माझा प्रांत किंवा माझा प्रदेश किंवा माझं गाव हे भारत आहे. महाराष्ट्र नव्हे, बगूर नव्हे, कोणताही नव्हे. भारतात जो नाही तो महाराष्ट्राने पुढविला पाहिजे आणि तो तुमच्यात आहे. तुम्ही राज्य केलेले लोक आहात, 2 महिने उलटले नाही. कशाला उलट? ते इंग्रजांचं राज्य उडवून टाकलं, गेलं इंग्रजांचं राज्य, बोलता बोलता डोळ्यासमोर ते लोक तुम्ही आहात. म्हणून सैन्यामध्ये महाराष्ट्राचं संख्येने जरी बहुमत न झालं तरी एक महाराष्ट्रीय म्हणजे 100 बंगाली आणि इतर लोक यांना त्याच्या पुण्य तुम्ही करू सोडाल तुमच्या आपल्या स्वतःच्या शौर्याने. अशी वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही तरी ते नुसते आम्ही मरगळ आम्हाला मार्गदर्शन नाही म्हणत पडाल तर म्हणजे मरळ घालणार कोण? तुम्हीच उठवा आणि तुम्हाला मार्ग हाच आहे एवढा. एकदा मी माझ्या तिथून संदेश झाला होता गोपत्यांच्या हाती की महाराष्ट्र हा भारताचा खडगा हस्त झाला पाहिजे. महाराष्ट्र हा भारताचा खडगाहस्त होता शिवाजी महाराजांपासून. मला महाराष्ट्र हाच भारत वाटतोय आणि भारत हा महाराष्ट्र वाटतोय. अरे या भारताचा अभिमान महाराष्ट्राला काढून तो खडगाहस्त झाला पाहिजे. ती सैन्य जर तुमचं असेल तर या भारताला भीती नाही.
मराठे आपल्या देशातून भारताला मुक्त करण्याकरता आत्तेला गेले. कोणता राजपूत त्याचा राजपुताना सोडून इकडे दिल्ली पुण्याला मुक्त करण्याकरता पुण्याला होता. ते बाकरूच नव्हतं तिकडे. आपल्याला आक्रमण बाळकरू होतं. शिवाजी महाराजांपासून आक्रमण करायचं, शत्रूवर चालून जायचं, हे धाडस आपल्याच होतं. आपण नर्मदा ओलांडली, आपल्याला पुरेसं नाही गेलो, चंबळला गेलो, दिल्लीला गेलो, हिमालयावर गेलो, आक्रमण करायचं. मी जर पैसे झालो असतो बाळगायचं नाही, पण झालं असतो तर पहिल्या दिवशी मी 2 मानचित्र माझ्या पुढे ठेवली असती. एक हिंदुस्थानच्या सीमा कोणत्या आहेत त्या निश्चित करून माझ्या राजाला ऐक्यता नाही, म्हणजे ज्यात अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र नाव नाही, तो काय आपणच्या बापाचा नाही, तो सिंधू सागर गेला असता. नंतर हे चीनचं सगळं हे मानस सरोवर आहे, पुराणात थोडी काही असतील आणि पुराणातून त्यांची तिथपर्यंत आमच्या या सर सीमा होत्या. त्या घेऊन अगदी ती नो मॅन्स लँड होती, ती हिंदू मॅन्स लँड करून मी घेतली असती आणि आमची सैन्याने तिथे बोल दिली असती. तुमचं मत असेल मी अध्यक्ष होईन, 2 वर्षाचा आत हा देश क्रुशेव्स पेक्षा बळानी करून 2 वर्षाच्या आत त्यांनी त्या जगाला जोडा केला तसा माझा बूट उचलून. सावरकरांची कविता ही भव्य, दिव्य आणि उदात्त आहे. त्यातल्या उत्तुंग कल्पनेच्या भरारी या गरुडालाही लाजवणाऱ्या आहेत. मनातील आशा निराशेचं द्वंद्व, आत्यंतिक तळमळ आणि त्यातूनही उसळी घेऊन बाहेर पडणारा दुर्दम्य आशावाद त्यांच्या कवितातून दिसतो. भायखळ्याची एकलकोंडी, खोलीत वर कुठेतरी असणारा झरोका, त्यातून एक दिवस त्यांना अचानक दिसले सप्तर्षी. त्यांना अतिशय आनंद झाला आणि वाटलं त्या सप्तर्षींवर जावं आणि तिथून अनंत कालचा इतिहास पाहावा. 50 वर्षांची शिक्षा भोगून आपण मातृभूमीला परत जाऊ तेव्हा 80 वर्षांचे असू. त्या वयातही मातृभूमीची सेवा करणाऱ्या दादाभाई नवरोजींसारख्या अनेकांची त्यांना आठवण झाली आणि आपणही परत जाऊन मातृभूमीची सेवा करू शकू हा आशावाद त्यांच्या मनात जागा झालाच आणि तोच सप्तर्षी या कवितेतून प्रकट झाला. अशाच एका रात्री त्यांना दिसली चंद्रकोर. कितीतरी वेळ त्या चंद्रकोरीकडे पाहत ते पडून राहिले. बालपणी घरी आजोळी चांदोबाचं गाणं गात जे खेळ ते खेळले त्या चिमुकल्या आठवणी त्यांच्या मनात जाग्या झाल्या. चांदोबा गुणगुणताना त्या भयान रात्री वाटलेली क्षणिक मनोरमता काव्यात उतरली. चांदण्याची या त्या पाना पीत गीतीच्या आणि ताना, चांदण्याची या त्या पाना पीत गीतीच्या आणि ताना, मनपटी त्या मधुमंत्रे चमकत चलती स्मृतिचित्रे, होत तया अन बघत तया रंगुनिया आणि गुंगुनिया, पुन्हा मी लुटीत सुखा गाई चांदोबा फागलास का. आकाश आणि सागराने या कवी मनाला नेहमीच भुरळ घातली. मुंबईहून लंडनला नौकेतून जाताना खाली अथांग सागर आणि वर तारकांनी फुललेलं अनंत आकाश पाहून त्यांना वाटलं आकाशातले हे तारे खरे तारे नाहीतच, ते आहेत देवदानवांच्या सागर मंथनातून निघालेल्या अमृत कुंभातले अमृत बिंदू, किंवा रावण सीतेला नभमार्गानं पळवून नेत असताना तिनं ढाळलेले दिव्य अश्रुबिंदू, किंवा पार्वतीच्या कंठहारातून ओघळलेले दिव्य मोती. तारकास पाहून त्यांना सुचलेलं हे अफाट कल्पनांचं दीर्घ काव्य. तारांकित आकाश आणि तारांकित झालेला सागर पाहून त्यांना प्रश्न पडतो, आकाश कुठलं आणि सागर कुठलं.
यशवंतराव आणि सुशीला हे संगीत उत्तर क्रियामधल्या व्यक्तिरेखा. मराठ्यांच्या स्वारीतील राजस्त्रियांची परिचारिका म्हणून काम करणारी सुनीता कट्यार उपसून झुंजताना घायाळ झाली. तिचा पत्ताच नाहीये. तिचा पती यशवंतराव हाही पानिपतावर लढता लढता घायाळ झाला, गुलाम म्हणून विकला गेला. तो आता परत आलाय, माधवराव पेशव्यांचा सरदार झालाय. आपल्या पत्नीच्याच बहिणीशी सुशिलेशी त्याचा विवाह झालाय. त्यालाही पानपताचा सूड घ्यायचा आहे. भयंकर लढाईवर जाण्यापूर्वी तो आपल्या पत्नीचा निरोप घ्यायला आलाय आणि त्यावेळेला त्याला आपल्या पत्नीचं रूप भासलं, ते स्वच्छ आकाशातील उशेसारखं. आकाशी काय उषा उगविता फुलावी, उगविता फुलावी. आकाशी काय उषा उगविता फुलावी, उगविता फुलावी. आकाशी काय उषा उगविता फुलावी, उगविता फुलावी. मदिराची काचेच्या, मदिराची काचेच्या, मदिराची काचेच्या कुपितकी गुलाबी. आकाशी काय उषा मदिराची काचेच्या, मदिराची मदिराची, मदिराची, मदिराची काचेच्या, मदिराची काचेच्या, मदिराची काचेच्या कुपितकी गुलाबी. आकाशी काय उषा उगविता फुलावी, उगविता फुलावी. मोत्यागुणी, मोत्यागुणी आरक्तिम कांती जशी कुलावी. मोत्यागुणी आरक्तिम कांती जशी झुलावी. मोत्यागुणी
कांती जशी झुलावी मोत्याहून आरक्तिम कांती जशी झुलावी नवती तव तनुलता नवती तव तनुलता त्यासची तुलावी त्यासची तुलावी त्यासची तुलावी त्यासची तुलावी मोत्याहुनी आरक्तिम कांती जशी झुलावी मोत्याहुनी आरक्तिम कांती जशी झुलावी नवती तव तनुलतागी नवती तव तनुलतागी त्यासची तुला नवती तव तनुलता नवती तव तनुलता नवती तव तनुलतागी त्यासची तुलावी त्यासची तुलावी त्यासची तुलावी विरत तपस्या गिजीच्या विरत तपस्या गिजीच्या विरह तपस्या गिजीच्या विरह तपस्या गिजीच्या रती सुखा गुलावी आकाशी काय उषा उगविता फुलावी उगविता फुलावी आकाशी काय उषा उगविता फुलावी उगविता फुलावी मदिराची काचेच्या मदिराची काचेच्या मदिराची काचेच्या मदिराची मदिराची काचेच्या कुपितकी गुलाबी आकाशी काय उषा उगविता फुलावी उगविता फुलावी आकाशी 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 काय उषा उगविता फुलावी उगविता फुलावी उगविता फुलावी सावरकरांच्या मामांना तसंच वडिलांना कविता करण्याचा छंद होता. त्यांच्या वडिलांना दामोदर पंतांना वाचनाचाही दांडगा व्यासंग होता. त्यामुळेच वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप, नवनीत, महाभारत यासारखे ग्रंथ, श्रीधर महिपती, वामन पंडित अशा रसाळ कवींशी सावरकरांचा परिचय झाला होता. मोरोपंतांची कविता, त्यांनी रचलेली 108 रामायण याची त्यांनी पारायण केली होती. शेले, केट्स, वर्ड्सवर्थ, बायरन यांच्या कविता त्यांना माहीत होत्या. शेक्सपियरची नाटकं, अनेक राष्ट्रांचे इतिहास आणि इतर अनेक विषयांचे इंग्रजी, मराठी, संस्कृत ग्रंथ याचा त्यांचा अभ्यास होता. छत्रपतींची आणि पेशव्यांची बखर त्यांच्या विशेष आवडीची. त्या बखरी त्यांनी अगणित वेळा वाचल्या असतील. त्यामुळेच पेशवाईतील पुणे न पाहताच त्यांच्या परिचयाचं झालं होतं. अनेक दिवस रात्री त्यांनी कल्पनेतच या पेशवाईतल्या पुण्यात घालवल्या होत्या. त्यामुळेच सवाई माधवरावांचा रंग ज्या वाटेनं गेला त्या वाटा, पेठा त्यांनी आपल्या कवितेत रंगवल्या.
वयाच्या केवळ 11व्या वर्षी लिहिलेल्या फटक्यात सावरकरी प्रतिभेचे रंगही मुक्तपणे उधळलेले दिसतील. धन्य कुलामध्ये धनी सवाई भाग्य धन्य चिरायाचे सेवक हात
सावरकरांच्या प्रतिभेत आकाशाचा अमर्याद विस्तार आहे, रत्नाकराची अथांग खोली आहे आणि महानदाचा अनिरुद्ध आवेग आणि प्रचंड प्रवाह आहे असं म्हटलं जातं. त्याची साक्ष देते जगन्नाथाचा रथोत्सव ही त्यांची कविता. विश्वनियंता जगन्नाथ दिव्य रथातून निघालाय. हा रथ आहे दिक्क्षितिजांचा. त्याला अश्व जुंपलेत ते गतीचे. विश्वनाथाची इच्छा हाच त्या अश्वांचा लगाम आहे. कालरूपी पथावरून जाणारा हा रथ दिव्य वेगानं धुरळा उडवीत चालला आहे. आकाशावर विखुरलेली नक्षत्र हेच त्या धुळीचे कण आहेत. ही मिरवणूक आहे प्रत्यक्ष विश्वनाथाची. त्यामुळे तिचा आकाश मार्ग शेकडो सूर्यांनी उजळला आहे. मार्गावर धूमकेतूंचे बाण सुसाट्यानं सुटतायत आणि हजारो चंद्रज्योतीही उडतायत. जगातल्या कोणत्याही वाङ्मयाला भूषण ठरेल अशी ही भव्योदात्त कल्पना. बंदी जीवनावर आधारित सायम घंटा, भीषण रमणीय, मूर्ती दुजिती, आकांक्षा अशा अनेक कविता त्यांनी लिहिल्या. नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकरांनी आग्रह केल्यावरून सावरकरांनी लिहिलेल्या संन्यस्त खड्ग या नाटकात आणि त्यातल्या पदातही त्यांनी भव्य कल्पना मांडल्या. या नाटकातली सेनापती विक्रमसिंहाची भूमिका चिंतामणरावांनी केली, तर नायिका सुलोचनेची भूमिका मास्टर दीनानाथांनी केली. नाटकाचा नायक श्रीवल्लभ आणि नायिका सुलोचना या पती पत्नींचं एकमेकांवर मनस्वी प्रेम आहे. तो सेनापती आहे. युद्धाची धामधूम चालू असताना तो अचानक तिला भेटायला येतो, पण या अत्यानंदानं ती मूर्छित होते. पण तेवढ्यात रणशिंग वाजतं आणि तो निघून जातो. ती शुद्धीवर येते आणि म्हणते, एकतर आमची भेट होण्यासाठीच 100 जन्म जावे लागले. 100दा आर्ततेनं प्रार्थना लागल्या. पण यात इतका काळ लोटला की शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझून गेल्या. इतक्या प्रतीक्षेनंतर प्रियकराला भेटण्याचा क्षण आला. शतकानुशतक ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण निसटून गेला. शतजन्म जाईल असं मला वाटलं होतं, पण क्षण तो क्षणात गेला. सखी हातचा सुटोली. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शोधिताना, शतजन्म शोधिताना. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना. शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या. शत सूर्य मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या, मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या. दीपावली विझाल्या, दीपावली विझाल्या, दीपावली विझाल्या. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना. शतजन्म शोधिताना. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना. तेव्हा पडे प्रियासी, तेव्हा पडे प्रियासी, तेव्हा पडे प्रियासी. क्षण एक आज गाठी, क्षण एक आज गाठी. तेव्हा पडे प्रियासी, तेव्हा पडे प्रियासी, प्रियासी.
आज गाठी, क्षण एक आज गाठी, क्षण एक आज गाठी. सुख साधना युगांची, सुख साधना युगांची, युगांची सुख साधना युगांची, सुख साधना युगांची. सिद्धीस अंति गाठी, सिद्धीस अंति गाठी, सिद्धीस अंति गाठी. शतजन्म शोधिताना मिठी घालून उठोनी, मिठी घालून उठोनी. मिठी घालून उठोनी. क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षण तो क्षण तो क्षणात गेला, गेला क्षण तो क्षणात गेला, गेला क्षण तो क्षणात, क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षणात गेला. सखी हातचा सुटोनी, सखी हातचा सुटोनी, सखी हातचा सुटोनी, हातचा सुटोनी. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शोधिताना शतजन्म शोधिताना, शोधिताना शतजन्म शोधिताना, शोधिताना शतजन्म शोधिताना. शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ व्यर्थ झाल्या, शत आरती व्यर्थ झाल्या. शत सूर्य मालिकांच्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, दीपावली विझाल्या. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शोधिताना शोधिताना. रत्नागिरीचं पतितपावन मंदिर हे सर्वात उत्तुंग मंदिर मानायला हवं, कारण इथं घडलं समाजोद्धाराचं प्रचंड कार्य. आणि या कार्याचे शिल्पकार होते वीर सावरकर. श्रीमंत भागोजी कीर हे सावरकरांचे निस्सीम भक्त. त्यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात पूर्वास्पृश्यांना प्रवेश मिळाला, गाभाऱ्यात जाऊन प्रत्यक्ष पूजा करण्याचा मान मिळाला. नुसता मंदिर प्रवेश देऊन सावरकर थांबले नाहीत, तर अस्पृश्यांचा बँडही त्यांनी तयार केला होता. स्नेहभोजन, हळदी कुंकू, उपहारगृह असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी जातीभेद निर्मूलनाचा आटोकाट प्रयत्न केला. पारतंत्र्याच्या बेड्या तर त्यांना होत्याच, पण हिंदू समाजाला वेढून बसलेल्या सिंधुबंदी, स्पर्शबंदी, व्यवसायबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धीबंदी आणि वेदोक्त बंदी या सप्त शृंखला त्यांना तोडायच्या होत्या. पण त्यासाठी त्यांना स्वतःला पत्करावी लागली स्थानबद्धतेची बेडी.
शत्रूची राजकारणात भाग न घेण्याची अट पत्करून स्थानबद्धता स्वीकारली म्हणून त्यांच्यावर टीकाही झालीच. शत्रू पुढे नुसतं बलिदान करणार नाही, मरण जेव्हा अपरिहार्यपणे येईल तेव्हा येवो, पण तोपर्यंत शत्रूस मारिता मारिता झुंजेन असा बाणा असलेला हा क्रांतिकारक असल्या टीकेला काय भीक घालणार. बंदिवासात देशासाठी काहीच करू शकणार नाही तेव्हा राजकारण नाही साधलं तरी समाज सुधारणा करेन अशी स्वच्छ सरळ भूमिका घेऊन समाजकारणात आणि गुप्तपणे देशकारणात पुन्हा सक्रिय होण्यासाठी ते सज्ज झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला त्यांनी पाठिंबा दिलाच आणि स्वतः समाजाला जातीभेद नष्ट करा म्हणून जीव तोडून सांगत राहिले. त्यांना हरिजनही म्हणू नका असं त्यांचं सांगणं होतं, पण त्यांचे विचार मान्य करण्याची राजकीय इच्छाशक्ती तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. पण कोणत्याही प्रसंगी त्यांना आपल्या भूमिकेचा विसर तर पडला नाहीच, पण मिळेल त्या संधीचा त्यांनी प्रचारासाठी उपयोग करून घेतला. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू अशी त्यांची व्यापक भूमिका होती. ती प्रत्यक्ष येऊ शकली नसली तरी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचं त्यांचं स्वप्न मात्र साकार झालं. भरून देवासी मला
शिवुनी पतित हा माथा तुम्ही वरदानी शिवुनी पतित हा माथा मिळविले पावना हाता या ठेवू पदावरती पवित्राता या ठेवू पदावरती पवित्राता दिधलाती पतित हा माथा दिधलाती पतित हा माथा तुम्ही धर्माचे सूर्य कथू किती नवला तुम्ही धर्माचे सूर्य कथू किती नवला सावली तमाची शिवला बहिष्कार्य जे गाव आत त्याणी बाहेर गाव जामोनी तुम्ही हिंदू या जवळ हिंदू सियाजी केलेत अहिंदू गुनीजी हे सुत शतकांचे दास आज सहकारी आम्ही शतकांचे दास आज सहकारी आभार झाले भारी आभार आभार झाले भारी आभार तुम्ही देवाच्या येऊ दिले दिदारी तुम्ही देवाच्या येऊ दिले दिदारी आभार झाले भारी आभार 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 बाई श्रीमंत माधवराव पेशवे पंतप्रधान ते हेच. पेशवे यांच्या वडिलांचं नाव श्रीमंत बाळाजी पंत अर्थात नानासाहेब पेशवे. त्यांच्या वडिलांचं बाजीराव बल्लाळ पेशवे. त्यांच्या वडिलांचं बाळाजी विश्वनाथ पंत भट. हेच पुढे पहिले पेशवे झाले. भट विनाश झाला. शिवछत्रपतींचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार अशी पानपत पूर्वी असलेली आमची आशा निराशाकडे मावळू लागली. खुद्द पेशवाईला भाऊबंदकीचं ग्रहण लागलं. परंतु थोरल्या माधवराव पेशव्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून आपल्या अल्प आयुष्यात मराठेशाहीची पुनर्स्थापना केली. मराठ्यांनी अखेर पानिपतचा सूड पूर्ण घेतला. हा आमचा जाज्वल्य इतिहास. परंतु दुर्दैवानं पुन्हा घात केला. नालायक राजे आणि निर्लज्ज घरभेदी आमच्या नशिबी आले. याचा परिणाम इंग्रजी राज्य आमच्या माथी बसलं. नुसतं राज्यच आम्ही गमावलं नाही, आम्ही गमावलं आमचं स्वत्व, आमचा स्वाभिमान, आमची हिंमत, आमचं शौर्य. दिल्लीचा तख्त फोडणारी, अटकेपर्यंत भरारी मारणारी आमची शमशेर आम्ही गमावली. आम्ही आमची ओळखच विसरलो आणि साहेबाच्या गुलामीत धन्यता मानू लागलो. अशा स्थितीत सावरकरांमधला स्वातंत्र्यशाही रुसळला आणि सांगू लागला एक अघटित सत्यकथा. माधवराव पेशव्यांनी घेतलेल्या पानपताच्या सुडाची कथा, असंख्य मराठी वीरांनी राष्ट्र रक्षणार्थ चेतवलेल्या रणकुंडाची कथा, उत्तरेस केलेल्या दिग्विजयाची कथा, मुरदाड झालेल्या मराठी मनांना चेतवणारी पराक्रमाची गाथा. कथेचं नाव होतं उत्तरक्रिया. नाटक, संगीत, उत्तरक्रिया. स्वातंत्र्यवीरांच्या अलौकिक प्रतिभेचे रंग इंद्रधनुष्यापेक्षाही बहारदार होते. कारण त्यांनी प्रत्येक कलाकृती रेखाटली
तीच मुळी जाज्वल्य राष्ट्रभक्तीच्या विशाल पटावर. त्यामुळेच रानात चुकलेलं भांबावलेलं कोकरू आपल्याला आठवण करून देतं गुलामीत पिचलेल्या हतबुद्ध रयतेची. गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वातंत्र्यवीरांना दिसत असते स्वतंत्रतेची लाली. आणि म्हणूनच उत्तर क्रियेचं कार्य समर्थपणे सिद्धीस नेणारे पुरोहित आहेत थोरले माधवराव पेशवे. परंतु यजमानपदी मात्र सावरकर योजतात ते एका वेडीला, आणि ही वेडीच लावते तुम्हा आम्हा सर्वांना वेड, राष्ट्रभक्तीचं वेड. अरे बाबा सोड रे बाबा सोड चल मला. चले बाई चल, काय चाललंय तुझं? चल निघ निघ इथून. अरे असं काय चल, करतोस बाबा हट. सोड. पहारेकरी, दरवाजा बाहेर गलका कसला होत आहे? काही विशेष नाही सरकार. एक वेडी 4-5 दिवस येऊन भिक्षा घातली तरी न घेता आत घुसण्यासाठी त्रागा करत असते. येती जाती पोरे टोरे तिची गंमत करून हसत खिदळत असतात, इतकेच काय ते. भिक्षा घातली तरी न घेता वाड्यातच घुसू पाहते. काय ती म्हणते तरी काय? खुळीच ती. सरकार तिचं बरण ते बरणच. ती म्हणते या शनिवार वाड्याचा धनी कोण, तो मला हवाय. देवानं स्वप्नात येऊन मला सांगितलं की त्याची एकदा चांगली कान उघाडणी कर म्हणून. असे विचारित हसते रडते किंचाळते. ती कुठून आली कुठे जाणार आहे कोणाची ह्याची तिला स्वतःला तरी शुद्ध आहे की नाही देव जाणे. हा पण सरकार, रंग भाषा यावरून दिसते कोणा चांगल्या घरातली बाई. बोलवा तिला आत. ती तिची वेडी गंमत पाहण्याची आम्हालाही एक वेडी लहर आली आहे. बाई, तुम्हाला काय हवे आहे? तू, अरे मला तूच हवायस. जसा मला स्वप्नात दिसलास तसाच, अगदी तसाच. शनिवार वाड्याचा धनी तो तूच. अरे पण तुझं नाव काय? हा, मर्यादा सोडून अरे तुरे करशील ना तर. हो नका तिला असे सांगा आमचे नाव तिला. आम्ही थांबू तोपर्यंत ती जे जे विचारेल ते सांगा. सरकार, बाई श्रीमंत माधवराव पेशवे पंतप्रधान ते हेच. पेशवे? माधवराव? बर 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 बर. यांच्या वडिलांचं नाव? श्रीमंत बाळाजी पंत अर्थात नानासाहेब पेशवे. त्यांच्या वडिलांचं? बाजीराव बल्लाळ पेशवे. त्यांच्या वडिलांचं? बाळाजी विश्वनाथ पंत भट. हेच पुढे पहिले पेशवे झाले. भट भट भट. तर मग तू मूळचा भटच आहेस. पुरे 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 झालं माझं काम. भटजी बुवा, मला सध्या पेशव्या बिशव्यांशी काही काम नसून एक तुझ्यासारखा भटजीच हवा होता. कारण मला एक उत्तर क्रिया करायची आहे. होय, उत्तर क्रिया. त्यासाठी भट हवा होता, भट. कुणाची उत्तर क्रिया करावायची आहे तुम्हास? बाई, नीट शांत होऊन बोला. कोणाकोणाची उत्तर क्रिया म्हणून सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे तोच भट बोलाव आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. असे पानिपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ ते बघ ते बघ ते बघ माझे पतिराज. तो बघ माझा तनय झुंजात पडत पडले, बघ रणात पडलेत. ती बघ माझी मुलगी. बाई ग, घायाळ केली, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसानी. त्या माझ्या पतीची, माझ्या मुलीची, माझ्या मुलाची. आणि शिपाई दादा, तुझ्या बापाची, तुझ्या काकांची. आणि ए भटा, तुझ्या काकांची सुद्धा. काय? आमच्या काकांची, भाऊसाहेबांची उत्तर क्रिया? होय रे होय. त्याच तुझ्या चुलत्याची, नि तुझ्या बापाची, नि तुझ्या भावाची, विश्वासरावाची. इतक्यातच दचकतो काय रे असा? आणखी ऐक ना, ऐक रे ऐक. आई ग, बाई 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 बाई. पण माझ्या पायात बोचलं काय पुन्हा? बाई बाई बाई. काचा काचा.
ज्या वाटेने पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग पडला रे, ढीग. बटा, मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे. त्या लाखांची नावे एका नावात सांगू तुला. त्या लाखांचं एक नाव आहे पानिपत. मला पानिपताची उत्तरक्रिया करायची आहे आणि त्या पानिपताच्या उत्तरक्रियेचा भट तू आहेस, तू. बाई, तू कोण, कुठली वेडी आहेस की शहाणी आहेस ते काहीच कळत नाही. पण जर तू खरोखरच वेडी असशील तर तुझे हे वेळ पेशवाईतील सगळ्या शहाण्यांच्या शहाणपणाहून अधिक शहाणे आहे यात शंका नाही. निदान ज्या राज्य बुडाऊ वेडाने आमच्या दादासाहेबांना नि सखाराम बापूंना आजकाल पछाडले आहे त्या वेडापेक्षा जर हे तुझे पानपताच्या उत्तरक्रियेचे वेळ त्यांना पछाडील ना तर किती बरे होईल. पण त्यांनी आज पुण्यातच पानपत माजवले आहे. बाई बाई, पानपत झाले त्याच दिवसापासून मलाही तुझ्या याच वेळाने पछाडलेले आहे. पण काय करू, काय करू? या शहाण्यांच्या वेळाची बेडी माझ्या पायास ठोकली गेल्याने मी आजवर पंगू होऊन पडलो. पण आता ती बेडी मी तोडली आहे. आता माझे मी सर्व पाहून घेतो. तू निश्चिंत राहा. ती पानपतची उत्तरक्रिया मी करतो. तू जा आणि आपल्या नातेवाईकांची उत्तरक्रिया तेवढी व्यवस्थित कर. जा. तुला काय हवे ते साहित्य दर्भ सुद्धा आमचे कोठीवाले पुरवतील. दर्भ? वेड्या, मला दर्भ नको, दळभार हवेत. एकेका व्यक्तीच्या उत्तरक्रियेस दर्भ पुरतात, पण एखाद्या पानपतच्या उत्तरक्रियेस दळभार लागतात. दळभार, दर्भ नव्हेत. या आमच्या भटजी पुवाना अजून उत्तरक्रियेचा अर्थच कळला नाही. ए शिपाई दादा, ए जरा मला सांग रे बाबा, दिल्ली, पानपत, पुण्याच्या कोणत्या दिशेस आहे? उत्तरेस. हा, तर मग त्या उत्तर दिशेस जिंकण्याची जी क्रिया ती उत्तर क्रिया. आणि राक्षसांच्या हातून उत्तर जिंकून घेताना जे जे पानिपती रणी झुंजले, जे जे रणी पडले, त्यांचं अपुरं राहिलेलं ते कार्य, ती क्रिया पुरी करणं म्हणजे पानपतची उत्तर क्रिया करणं. आता आलं का ध्यानात? बाई, त्या झुंजीत तुम्ही स्वतः पानपतास होता की काय? ते मला काय विचारतोस? ते मला काय विचारतोस? हे माझे केस दिसत नाहीत तुला? पिशाच, पिशाच. अरे हे राक्षस मला आणि माझ्या मुलीला केस धरून गरगर फिरवीत फरफटीत ओढू लागले ना. हे रक्ता डाग, हा ठणका, हे तुटलेले, तुडलेले, तुडवलेले, राखटलेले, विस्कटलेले केस, यांना विचार मी कुठे होते ते. विचार ना. उत्तर क्रियेस तू भटजी मिळालास. पण थांब थांब भटा थांब. आधी उत्तर क्रियेचे साहित्य तर जुळलं पाहिजे ना. यास्तव वाजवा. आधी रणढोल वाजवा. फुंका. आधी रणशिंगे फुंका. चेंदा चेंदा. आधी त्या पिशाच्यानं चेंदा. हा नजीब, हा सादुल्ला, हा हाफिज, हा बंगश. आधी त्यांची हाडके मला द्या. आधी त्या समिधा. मी आ, तू भट, नि मग कर ती उत्तर क्रिया. वा 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 वा. बेत तर अगदी ठीक जमलाय हो. वा वा. वेडाचा आनंद किती अपरंपार असतो. सहन होत नाहीये मला तो. साऱ्या पुण्यात, साऱ्या अशी नाचत फिरल्या वाचून या वेडगड आनंदाच्या कळा कसल्या थांबायला. सोनपत, सोनपत, पानपत, पानपत, तुमची आमची गेली पत. पाचशा हिंदूपत, हिंदूपत, घ्याव्या घ्या सूड. साप विंचू मुंगूस पाल, मराठ्यानो करा वार.
मोंगलांची तोडाढाल, दिल्लीच्या बादशाहीचं पाडारणात धूड, मग उत्तर क्रिया. आधी भाऊंचा सूड, विश्वासाचा सूड, पानपतचा सूड. सोनपत पानपत तुमची आमची गेली पत, सोनपत पानपत तुमची आमची गेली पत. सोनपत पानपत तुमची आमची गेली पत. चार जुलै 1911 सावरकरांच्या अंदमानातील कारावासाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात त्या बंद कोठडीत बोलायला चिटपाखरूही नसे. त्या एकलकोंडीत दिवस घालवण्याचं उत्तम साधन म्हणून सावरकरांनी पुन्हा कविता लेखन करायचं ठरवलं. महाकाव्य रचण्याचा त्यांचा ध्यास तर लहानपणचा होता. रामायण, महाभारत, गीतेचं तत्वज्ञानही ज्यात गायलं जाऊ शकतं त्या अनुष्टुप छंदात त्यांनी लिहायचं ठरवलं. कुठल्याही संदर्भाशिवाय केवळ स्मृतीवर अवलंबून लिखाण करायचं होतं. पण अनुष्टुप छंदाचे नियमच आठवेनात. खूप मेहनतीनंतर एकदाचा अनुष्टुप छंद जमला आणि कारागृहातील 7 क्रमांकाच्या त्या एकांत कोठडीत कमलेचं रानकमल फुलू लागलं. होय, तेच ते सावरकरांचं पहिलं महाकाव्य कमला. मग कारागृहाच्या भिंती झाल्या कागद आणि घायपाटाचा काटा खिळा झाले लेखणी आणि त्यावर उतरली वीर आणि शृंगार रसाची अप्रतिम गुंफण. कमला काव्य हे सावरकरांच्या क्रांतिकारक आयुष्याचं आत्मनिवेदनच म्हणावं लागेल. कमला काव्यानंतर पानपतापूर्वी 20 वर्ष अगोदर पोर्तुगीजांशी टक्कर दिलेल्या पेशवाईवर त्यांनी काव्य लिहिलं. ते 4812 ओळींचं गोमांतक. ते लिहितानाच जन्म झाला वैनायक वृत्ताचा. त्यानंतर विरोधच्छवास, महासागर अशी स्फुट काव्य त्यांनी रचली. पत्ररूप काव्य हाही त्यांच्या काव्यलेखणीचा एक विशेष. सावरकर लंडनमध्ये असताना जून 1909 मध्ये सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबारावांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. धाकटे बंधू नारायणरावांनाही अटक झाली. हा सारा वृत्तांत येसूवहिनींनी आपल्या दिराला कळवला. तेव्हा त्यांनी आपल्या समवयस्क वत्सल वहिनीचं पत्रातून सांत्वन केलं. जाणीवपूर्वक सतीचं वाण घेतलेली त्यांची वंशवेल राष्ट्रभक्तीनं न्हावून निघाली. उत्तम, उदात्त आणि उन्नत उद्दिष्टांसाठी समर्पित झालेला सावरकर वंश धन्य झाला असंच त्यांना वाटलं. जयासी तुवा प्रतिपाळले, मातेचे स्मरण होऊ न दिले. श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा जो तुझ नमी. आशीर्वाद पत्र पावले, जे लिहिले ते ध्यानी आले. मानस प्रमुदित झाले, धन्यता वाटली उदंड. धन्य धन्य आपुला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश. की रामसेवा पुण्य लेश, आपुल्या भाग्यी लाधला. अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोन जाती. कोण त्यांची महती गणती ठेवली असे. परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले. कमल फूल ते अमर ठेले, मोक्षदाते पावन. त्या पुण्य गजेंद्रा समची, मुमुक्षु स्थिती भारतीची. करुणा रवे ती याची, इंदीवर श्यामा श्रीरामा. स्वोद्यानी तिने यावे, आपुल्या फुलास भुलावे. खुडोनिया अर्पण करावे, श्रीरामचरणा. अशीच सर्व फुले खुडावी, श्रीरामचरणी अर्पण व्हावी. काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची. अमर होयती वंशलता, निर्वंश जिचा देवा करिता. दिगंती पसरे सुगंधता, लोकहित परिमलाची. सुकुमार आमुच्या अनंत फुला, गुंफोनी करा हा सुमनमाला. नवरात्रीच्या नवकाला, मातृभूमी वत्सले. एकदा नवरात्र संपली, नवमाला पूर्ण झाली. कुलदेवी प्रकटेल काली, विजया लक्ष्मी पावन. तू धैर्याची असशी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती. सेवा व्रताची पूर्ती, ब्रीद तुझे आधीच. महत् कार्याचे कंकण धरिले, आता महत्तमत्व पाहिजे बाणले. ऐसे वर्तन पाहिजे केले, की जे पसंत पडेल संतांना. अनेक पूर्वज ऋषीवर, अजात वंशजांचे संभार. साधू साधू गरजतील, ऐसे वर्तणे ह्या काला. सुरम्यते
राखबुनी ठेवियले असती बंगले आधीची आम्हास्तव भरुनिया आम्ही कर्माच्या धर्माच्या नियत विसारा असं म्हणत त्याला आमंत्रणही देणाऱ्या सावरकरांनी 1966 साली मात्र मृत्यूला आलिंगन दिलं. लहानपणापासूनच मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा जो ध्यास घेतला होता, जे स्वप्न पाहिलं होतं ते केव्हाच प्रत्यक्षात अवतरलं होतं. त्याचा आनंद तर होताच, पण तो आनंद निर्भेळ नव्हता. हिंदुस्थानची शकल झाली होती, तो घाव वर्मी बसला होता. पुढे 1962च्या चीन विरुद्धच्या युद्धात स्वप्नाळू धोरणांमुळे भारताचा झालेला पराभवकारक होता. 1963 मध्ये सहधर्मचारिणी यमुनेचा वियोग, यामुळे मनात असलेला आत्मार्पणाचा निर्धार पक्का होत होता. वयपरत्वे शरीरही थकत चाललं होतं. तरी प्रचलित राजकारण, शेजारील राष्ट्रांबरोबरची धोरणं याकडे त्यांचं लक्ष होतंच. 1964 साली बॅरिस्टर निर्मलचंद्र चटर्जी यांना लिहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात, पूर्व बंगालमधल्या सर्व हिंदूंना पश्चिम बंगालमध्ये यायची अनुज्ञा दिली पाहिजे. पाकिस्तान जशी आक्रमक पावलं टाकेल त्याची परतफेड सरकारनं केली पाहिजे. हिंदूंच्या संमती वाचून पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील भारताची तसूभरही जमीन शरणागतीनं पाकिस्तानला देता कामा नये. 1965 मध्ये पाकिस्तान विरुद्धची भारताची त्यांना 100 हत्तींचं बळ देऊन गेली. पण युद्धबंदी झाली आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री वाटाघाटींसाठी ताश्कंदला निघाले. सावरकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ते म्हणाले, शास्त्रीजींनी ताश्कंदला जाऊ नये, तिथे त्यांच्यावर दडपण आणतील. मी जे रणांगणावर लढून मिळवलं तेही गमवावं लागेल. आणि झालंही तसंच. या दुर्घटनेमुळे आपलं जीवन संपवण्याचा त्यांचा ठाम निश्चय झाला. 1 फेब्रुवारी 1966 पासून त्यांनी औषध अन्न वर्ज केलं आणि 26 फेब्रुवारी 1966ला धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम असं म्हणत मृत्यूला आलिंगन दिलं.
शतजन्म शोधिताना